ठरलं तर मग या मालिकेच्या 11 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता मालिकेची गाडी पुन्हा एकदा रुळावरती येत मधुभाऊंची केसरी ओपन होत आता मात्र मधुभाऊंच्या सुटकेची आशा निर्माण झाली। कारण अचानकपणे महिपती आणि साक्षी यांच्या घडी धाड टाकत आता मात्र नागराज प्रिया या सगळ्यांची पोलखोल अर्जुन करणार आहे आणि कशा पद्धतीने आश्रमाचा स्टे उठवला या सत्याचा उलगडा करत प्रिया नागराजला पण या सगळ्यामध्ये पळताभुई थोडी होणार। 11 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता प्रतिमा सायली सोबत गप्पा मारत असते। ज्या वेळेला प्रतिमा आणि सायली बोलत असतात प्रियाला हे काही सहन होत नाही आणि आता रागारागात प्रिया जाऊन प्रतिमाच्या हातामधून मोबाईल काढून घेते आणि सायली तुला कळत नाहीये का माझ्या आईची जेवणाची वेळ झाली, तिला जेवायला पाहिजे, तिला वेळेत गोळ्या घ्यायला पाहिजेत, तुझं काय चाललंय? तू नको त्या वेळेत तिच्याशी फोनवरती बोलत बसलीस तर तिला वेळेमध्ये गोळ्या वेळेमध्ये जेवण हे कसं काय मिळेल? तुला साधी गोष्ट कळत नाहीये का किती वेळ आईसोबत बोलायचं किती वेळ नाही बोलायचं? मला तर तुझं काही कळतच नाहीये, चल ठेव फोन, तिला आता गोळ्या घेऊ दे असं म्हणत प्रिया आता एकदम रूडली सायलीचा फोन कट करते आणि आता हे रविराजांना सुद्धा आवडत नाही। इकडे रविराजांना राग येतो तर तिकडे सायलीला पण खूप वाईट वाटतं। फोन ठेवल्यावरती आता इकडे सायली रडायला लागते। त्यावरती कल्पना म्हणते कसली मुलगी आहे ही? यावरती सायली रडायला लागते। पूर्णाजी म्हणते तिचं काय आपल्याला आत्ता स्वभाव कळतंय का? ती तशीच वागते ना। सायली तू वाईट वाटून घेऊ नकोस, त्या तन्वीच्या तू नादी लागू नकोस, तिच्या मनामध्ये कसली आडी बसली आणि काय बसले काय माहिती, वेड्यासारखं कधी काही वागेल हे आपल्याला सांगता येत नाही, तू वाईट वाटून घेऊ नकोस बरं। आपण पुन्हा एकदा प्रतिमाला फोन करूया आणि व्यवस्थितपणे बोलूया, तू त्या प्रियाचं वाईट वाटून मनाला लावून घेऊ नको असं म्हणत पूर्णाजी इकडे सायलीला समजवत असते। पण तरी सुद्धा सायलीला खूप वाईट वाटतं, तिला प्रतिमासोबत बोलायचं असतं। आपली आई दूर गेल्यामुळे किमान व्हिडिओ कॉलवरती सुद्धा आपण बोलू शकत नाही, या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटतं। तोचपर्यंत इकडे रविराज चिडतात आणि रविराज म्हणतात तन्वी ही काय पद्धत झाली? कुणीतरी जर का फोनवरती बोलत असेल तर बोलत असलेल्या व्यक्तीला या अशा पद्धतीने फोन कट केला जातो का? तुला कळत नाहीये का? प्रतिमा आणि आता सायली बोलत होती ना, असा फोन कस का कट केलात तू? असं म्हणत इकडे आता रविराज प्रियावरती चांगलेच भडकतात। त्यावरती मग मात्र प्रिया म्हणते बाबा तुम्ही असं काय करताय? अहो तिकडे असताना सुद्धा माझ्या आणि आईमध्ये ते बंध निर्माणच झाले नाहीत जे बंध एका मुलीमध्ये आणि आता एका मुलीमध्ये आणि आईमध्ये निर्माण व्हायला पाहिजे होते। का झाले नाही माहितीये का? कारण तिकडे सायली सतत असायची, सायली सतत आईच्या पुढे मागे करत असायची आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मला आईसोबत रिॲक्शन पण ठेवता नाही आली किंवा इंटरॅक्शन करताच आलं नाही। त्यामुळे आता पण इथे आल्यावरती जर सायलीचा फोन चालू राहिला तर परत माझ्या आणि आईमध्ये फूट पडत राहील। मला माझ्या आईची सेवा करायची आहे, माझ्या आईसोबत मला गप्पा मारायच्या आहेत, म्हणून मी हे सगळं केलं। तुम्हाला हे रूढ वाटू शकतं पण माझ्या दृष्टीने विचार केलात तर हे बरोबर आहे। आता मला माझ्या आईला भरवायचं आहे ना, तिच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत आणि जर का हे सगळं करत असताना सायलीचा फोन चालू राहिला तर मात्र या सगळ्यामध्ये मी कशा काय गप्पा मारू? असं म्हणत इकडे आता प्रिया जेवणाचं ताट घेते आणि आई दे मी तुला भरवते। त्यावरती प्रतिमा तिला सांगण्याचा प्रयत्न करते की तू मला भरवू नकोस, मी खाते, पण प्रिया कुठली ऐकायला। प्रिया हातातून ताट काढून घेते आणि आई मी तुला भरवणारच, तू खा बरं, तुला गोड आवडतं का, तुला हे आवडतं का, तू हे खा आणि ते खा असं प्रिया करत बसते आणि जबरदस्ती प्रतिमाची इच्छा नसताना तिला भरवण्याचं काम करते। थोडंसं एक घास खाल्ल्यावरती प्रतिमा म्हणते दे माझ्याकडे ते ताट, मी खाईन असं म्हणत प्रतिमा ते ताट आपल्या हातात घेते आणि प्रिया म्हणते ठीक आहे, तुला तुझ्या हाताने खायचंय ना, तू खा बरं, तू निवांतपणे खा, मी येतेच असं म्हणत प्रिया तिकडून निघून गेल्यावरती रविराज म्हणतात प्रतिमा तुला जेवण आवडलं का? प्रतिमा म्हणते हो मला जेवण आवडलं असं म्हणत प्रतिमा तिचं जेवण पूर्ण करते। जेवण पूर्ण झाल्यावरती प्रतिमाचं ताट रविराज घेणार आणि दे मी प्लेट आतमध्ये ठेवतो असं म्हटल्यावरती प्रतिमा म्हणते नाही मी ठेवते असं म्हणत आता मात्र प्रतिमा ते प्लेट ठेवायला उठते आणि रविराज तिच्या पाठमोरे असतात। त्यावेळेला प्रतिमा रविराजांना आवाज देते रविराज
आणि रविराजांचा आनंद गगनात मावेनासा होतो। पहिल्यांदा प्रतिमाने रविराज म्हणून अशी आवाज दिल्यावरती रविराज मागे वळून पाहतात आणि काय झालं प्रतिमा, यावरती प्रतिमा म्हणते थँक्स रविराज थँक्स। असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात थँक्स कसलं, खरं तर थँक्स मी तुला म्हटलं पाहिजे, म्हणजे या सगळ्यामध्ये मी बनवलेलं जेवण तुला आवडलं, तू ते जेवण जेवलीस यासाठी खरंच मी तुझे आभार मानायला पाहिजे। तुझे जितके आभार मानू तितके थोडे आहेत। आज तू माझ्या हातचं जेवलीस, तू इकडे यायला तयार झालीस, तू या सगळ्यामध्ये आमच्या सोबत घुळून मिळून राहण्याचा प्रयत्न करतेस, यासाठी खरं तर मी तुला थँक्स म्हटलं पाहिजे। असं म्हणत रविराज आता प्रतिमाचे आभार मानतात। प्रतिमा सुद्धा इकडे आता रविराजांचे आभार मानते। तोपर्यंत इकडे आता सगळेच जण सुभेदार कुटुंब आपल्या घरात असताना सायली पूर्णाचीला सांगत असते, पूर्णाई तुम्ही एक काम करा बरं, म्हणजे जेवणाची अजून तयारी व्हायची आहे, जेवण अजून झालेलं नाहीये, तर तुम्ही तोपर्यंत तुमच्या रूम मध्ये आराम करा आणि जेवणाचं झालं ना की मी तुम्हाला आवाज देते। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाई म्हणते ठीक आहे। असं म्हणत पूर्णाई आता आपल्या रूम मध्ये जायला निघते, पण तेवढ्याच सायलीसाठी एक कुरिअर बॉय येतो। तो कुरिअर बॉय सायलीसाठी एक कुरिअर घेऊन येतो आणि सायली ते कुरिअर पाहायला लागते। सायली ज्या वेळेला ते कुरिअर पाहत असते, कुरिअर पाहता पाहता आता मात्र तिला चक्कर यायला लागते। सायलीला ज्या वेळेला चक्कर येते तेव्हा ती पूर्णपणे खाली कोलमडते आणि खाली कोसळून जाते। कुणाला काही कळायच्या आत सायलीला आलेल्या चक्करमुळे सगळेच जण हादरून जातात, नक्की काय हे घडलं, सायलीला अशी चक्कर का बरं आली असेल असा विचार करत सगळेजण सायलीच्या इकडे येतात। अर्जुन तर हादरतो। तोपर्यंत खालून आता अश्विन पण येतो। काय झालं असं म्हणत अश्विन सुद्धा खूप घाबरलेला असतो। अर्जुन म्हणतो काहीच नाही, काही कळायलाच मार्ग नाही, अचानकपणे आत्ता इथे उभ्या होत्या, मी पाहिलं पण आणि पाहता पाहता कधी खाली कोसळल्या काहीच कळलं नाही। मग आता इकडे अर्जुन वरती घेऊन सायलीला सोफ्यावरती बसवतो। सोफ्यावरती बसवल्यावरती सायलीच्या तोंडावरती पाणी मारलं जातं। तोपर्यंत अस्मिता बोलायला लागते, काय आहे हे सायलीचं सगळं, म्हणजे दर वेळेला कुठून ना कुठून तरी पडते निधडते, त्यावेळेस काही जिन्यावरून पडली, आता काही इकडून पडली। कल्पना म्हणते अस्मिता अगं कोणाला हौस आहे का पडायची, काहीतरी झालं असेल ना, अश्विन बघ ना काय झाले। यावरती अश्विन सायलीकडे पाहतो आणि सायली बहिणीने काही खाल्लंय का सकाळपासून, यावरती कल्पना म्हणते खाल्लं असेल तिने, तसं काही तिचा उपवास वगैरे नाहीये। यावरती आता मात्र इकडे अश्विन म्हणतो अर्जुन दादा तिला कसलं टेन्शन आहे का, यावरती अर्जुन म्हणतो नाही, पण तितक्यात सायली शुद्धीवरती येते। सायली शुद्धीवरती येते आणि आता सगळेजण सायलीला काय झालंय असं म्हणत असताना सायली दरवाजाकडे बोट दाखवते। दरवाजाकडे त्या कुरिअर बॉयने जो कागद आणलेला असतो तो कागद खाली पडलेला असतो। तो कागद सायली सगळ्यांना बोटाने दाखवते आणि सगळेजण त्या कागदाच्या दिशेने पाहतात। आता मात्र अर्जुन जाऊन तो कागद उचलतो। अर्जुनने कागद उचलल्यावरती आता मात्र तो कागद घेऊन तो सगळ्यांच्या समोर येतो आणि आता सगळ्यांना उत्सुकता लागते की काय नक्की या कागदामध्ये, म्हणजे आता अर्जुन म्हणजे सायलीला चक्कर यावी असं या कागदात आहे तरी काय, असं म्हणत सगळेजण अर्जुन काय रे हे सगळं असं म्हणताच अर्जुन आता इकडे सगळ्यांना सांगायला लागतो याच्यामध्ये कोर्टाची स्टे ऑर्डर उठवलेली आहे, म्हणजे आतापर्यंत कोर्टामधले स्टे ऑर्डर असल्यामुळे महिपत शिकरे हा या आश्रमाचा ताबा घेऊ शकत नव्हता, पण आता ही कोर्टाची स्टे ऑर्डर उठवल्यामुळे महिपत शिकरे त्या ठिकाणी आता ती जी जुनी इमारत आहे आश्रमाची ती पाडून नवीन काहीही करू शकतो असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे। आता मात्र हे सगळं ऐकल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो। आता इकडे सायली तर रडायलाच लागते। या सगळ्यामध्ये सायलीला खूप 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 वाईट वाटलेलं असतं। तोपर्यंत इकडे आता प्रताप म्हणतो हे असं कसं काय, त्यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो अरे पण ही नोटीस कशी आली। तोपर्यंत सायली हात जोडून म्हणते मी तुमच्या पुढे हात जोडते, प्लीज माझ्या आश्रमाला वाचवा। आश्रम माझ्यासाठी घरासारखा आहे आणि त्या घराला मी अशा पद्धतीने दुसऱ्यांच्या हातामध्ये जाताना नाही पाहू शकत। माझ्या मधुभाऊ जेलमध्ये अडकलेत आणि आता जर आमचं आश्रमाचं काही झालं तर खरंच आम्ही जगू शकत नाही, प्लीज अर्जुन सर आमचं घर वाचवा, प्लीज अर्जुन सर असं म्हणत सायली अर्जुनला हात जोडून विनंती करत असते। तोपर्यंत चैतन्य आणि आता प्रताप ती नोटीस पाहायला लागतात। त्यावरती चैतन्य म्हणतो अर्जुन पण हे नोटीस येणं कसं शक्य आहे,
तू मला सांग, आपण कोर्टामध्ये पुरेसे पुरावे सादर केलेले होते की हा स्टे उठायलाच नको आहे म्हणून, किंवा हा स्टे उठणं किती इल्लीगल आहे ते, ह्या सगळं आपण कोर्टामध्ये जर पुरावे सादर केले होते तर अचानकपणे कोर्टाकडून हा स्टे उठला तरी कसा? आपण कोणती केसची हिअरिंग नाही, काही नाही, काहीच न करता केसचं स्टे उठला कसा? यावरती अर्जुन म्हणतो, हा ना, हे लीगल नाहीये. हे जर का लीगल असतं ना तर या सगळ्यामध्ये आपल्याला सुद्धा इन्व्हॉल्वमेंट झाली असती, किंवा आपल्याला सुद्धा बोलवलं असतं, किंवा काहीतरी केसची हिअरिंग झाली असती. पण तसं काही होत नाही. याचा अर्थच आहे की हे इलीगल नाहीये. हे महिपत शिकरेचं काहीतरी कारस्थान आहे आणि या संदर्भात आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. सायली म्हणते, सर तुम्ही प्लीज आमचा आश्रम वाचवा. अर्जुन म्हणतो, तुम्ही काळजी करू नका. ज्या आश्रमाला तुम्ही तुमचं घर मानता ना त्या आश्रमाला मी काहीही होऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे. असं म्हणत अर्जुन सायलीला शब्द देतो. सायली मात्र हमसाहुमशी रडत असते. तिला खूप खूप वाईट वाटत असतं. एकतर मधुभाऊ जेलमध्ये आणि त्यानंतर या प्रकारामध्ये जर आपलं आश्रम तिकडे गेलं आणि मधुभाऊंना समजलं तर त्यांची अवस्था अजून बिकट होईल, असं म्हणत सायली रडत असते. इकडे जिकडे सायलीला वाईट वाटत असतं तिकडे सेलिब्रेशन चालू असतं, ते म्हणजे शिकरेंच्या घरामध्ये. साक्षी, महिपती आणि त्यांच्या जोडीला कंपनी द्यायला त्यांच्यासारखीच कपटी माणसं नागराज आणि प्रिया पोहोचलेले असतात. आणि आपण कशा फुशारक्या मारल्या, कशा पद्धतीने नोटीस पाठवली, कशा पद्धतीने जजला मॅनेज केलं, हे सगळं फुशारक्या मारत महिपती सांगत असतो. त्यावेळेला प्रिया म्हणते, डायरेक्ट नोटीस पाठवली तुम्ही अर्जुन सायलीच्या तोंडावरती? बरं झालं. म्हणजे त्यांना असं वाटत असतं की आम्हीच हुशार, आम्हीच जिंकणार, आम्हीच हे आणि आम्हीच ते. तुम्ही हे नोटीस पाठवलीत ना, दोघांचाही चेहरा असा पडलेला असणार आहे, दोघांची ही हार झालेली असणार आहे. यावरती आता इकडे लगेचच नागराज म्हणतो, तर काय, दोघांची हार तर झाली असणारच आहे, पण या सगळ्यामध्ये दोघांच्या हारपेक्षा आपली जीत महत्वाची आहे. कारण आता प्रतिमा घरी आल्यामुळे दादा एकदम तिच्यात बिझी होणार आहे. दादा पूर्णपणे गुरफटलेला आहे आणि मग आपण आपलं पॅबल चालवत आपली जीत करून घ्यायची. असं म्हणत असताना साक्षी म्हणते, तुम्ही सगळ्यांनी हवेत बंगले बांधू नका बरं का, म्हणजे कधी आपली जीत हार मध्ये बदलू शकते हे आपल्याला पण माहिती आहे. आपण दरवेळेला जीत करण्याची जश्न करतो आणि तिकडे अर्जुन सायली बाजी मारून जातात. दरवेळेला आपण तोंडावरती त्यामुळे इतक्या लवकर हार जीत हे म्हणू नका आणि इतक्या लवकर आपलं सेलिब्रेशन चालू करू नका. यावर महिपत म्हणतो, तू गप ग, आपण जिंकलोय आणि त्याचा आनंद साजरा करण्यात कसला आलंय, हे जिंकलोय तर आनंद साजरा करायचा. असं म्हणत महिपत आता इकडे आपल्या मुलीला गप्प करतो आणि आनंद तर साजरा झालाच पाहिजे, कारण आनंद साजरा होण्यासारखीच गोष्ट घडले असं सगळ्यांना सांगत असतो. मग मात्र आता नागराज म्हणतो, तू थांब ग साक्षी, आता काय करतोय तो, एकदा का स्टे ऑर्डर उठले ना मग तो काय करणार आहे? ही आश्रमाची जागा एकदाची जमीनदोस्त झाली ना की मग मात्र आपल्याला काही धोका नाहीये. असं म्हणत त्यांच्या गप्पा टप्पा चालू असतात आणि आता प्रिया आणि नागराज हे दोघ जण तिकडे बोलत असताना अचानक साक्षीची नजर बाहेर जाते. साक्षीला बाहेर काहीतरी सस्पिशियस वाटतं किंवा कोणीतरी आलंय असं वाटतं, म्हणून साक्षी दारापर्यंत येते. दारापर्यंत ज्या वेळेला साक्षी येते त्यावेळेला समोरचं दृश्य पाहून साक्षीला जबरदस्त धक्का बसतो. कारण तिकडे आता गाडी एक पार्क होत असते, महिपतीच्या बंगल्याच्या बाहेर गाडी पार्क होत असते आणि त्याच्यातून कोणतरी उतरते. कोण आहे ही व्यक्ती? अचानकपणे आपल्या घरी कोण आलंय म्हणून आता साक्षी वळून वळून पाहते तर त्या कारमधून अर्जुन बाहेर पडतो. अर्जुन त्या कारमधून बाहेर पडल्यामुळे मग मात्र आता साक्षीचे धाबे दणाणतात. साक्षी विचार करते, नाही नाही, जर या सगळ्यामध्ये अर्जुनने या दोघांना इकडे पाहिलं तर मात्र आपलं काही खरं नाहीये. म्हणजे जर का अर्जुनने हे सगळं पाहिलं की नागराज आणि इकडे आता प्रिया इकडे आहे तर या सगळ्यामध्ये त्यांना खूप मोठा धोका होऊ शकतो. या सगळ्यामध्ये त्या दोघांना अडकवलं जाऊ शकतं, त्यामुळे या दोघांना आतमध्ये जायला सांगायला पाहिजे. मग साक्षी येते आणि अर्जुन आलेला आहे, त्याने जर का तुम्हाला पाहिलं तर खूप मोठा गोंधळ होईल, पटकन आत जा. असं म्हटल्यावर ती नागराज आणि प्रिया आपलं सगळं सामान घेऊन धावत पळत आतल्या रूम मध्ये लपायला जातात. तोपर्यंत चिडलेला अर्जुन हातामध्ये नोटीस घेऊन महिपतीच्या दारामध्ये उभा असतो. महिपतीच्या दारामध्ये असताना महिपत म्हणतो, या 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 अर्जुन शेठ या, काय चाललंय काय तुमचं, दारात का उभे? असं म्हणत अर्जुनला तो इकडे आता आतमध्ये बोलवतो. अर्जुनला आतमध्ये बोलवल्यावरती अर्जुन येतो आणि महिपत शिकरे काय आहे हे सगळं असं म्हणत कोर्टाची नोटीस महिपत शिकरेच्या तोंडावरती मारतो. त्यावर महिपत शिकरे म्हणतो, अहो तुम्ही तर शिकली सवरलेली लोक,
तुम्ही तर मोठे ॲडव्होकेट आहात, मग या सगळ्यामध्ये साधी गोष्ट कळत नाही की न्यायदेवतेचा अपमानाचा अपमान करू नये? न्यायदेवतेने दिलेल्या लेटरचा असा अपमान करणं म्हणजे न्यायदेवतेचाच अपमान आहे आणि तुम्ही तर वकील असून कोर्टाचा हा असा अपमान करताय. तुम्हाला खरंच काही वाटत नाहीये का? अहो शिकले सवरलेले आहात ना, नोटीस वाचा आणि तिचा अंमलबजावणी करा. ह्या नोटिसा फेकताय कसल्या? असं म्हणत आता इकडे आता महिपती अर्जुनला जितकं चिडवता येईल तितकं चिडवण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे दोघं जण लपून छपून आतल्या रूम मधून सगळं ऐकत असतात, कारण जर का अर्जुनला समजलं की आपण इकडे आहोत तर रविराजांच्या पर्यंत सगळं सत्य पोचणार आणि झालं मग आपलं बिंग फुटलं. ते दोघं जण घाबरून जेवपर्यंत अर्जुन आहे तोपर्यंत मांजरासारखे लपून आपला बचाव करत असतात. त्यावरती आता इकडे महिपती नोटीस उघडतो आणि काय अर्जुन शेठ, तुम्हाला समजत नाही कसली नोटीस आहे ती? अहो आम्ही आश्रमाचा स्टे उठवलाय, म्हणजे जी जागा आम्ही ऑक्शन मध्ये विकत घेतली होती त्या जागेवरती जो स्टे होता तो स्टे उठलेला आहे आणि त्यामुळे ती ऑक्शन मध्ये घेतलेली जागा आता लिगली आमची आहे. साधी गोष्ट तुम्हाला कळत नाहीये का? असं म्हणत महिपती अर्जुन सोबत बोलत असताना अर्जुन म्हणतो, हा स्टे तू लिगली उठवलेला नाहीयेस. हा स्टे उठवण्यामागे तू काय केलेस हे तर मी शोधून काढेनच, पण हा स्टे कसा हे होतोय तेच मी बघतो. यावरती महिपत म्हणतो, बघतो म्हणजे? अहो झालंय, उठलाय हा स्टे ऑलरेडी उठलाय. त्याच्यावरती असलेली जुनी इमारत ऑलरेडी पडलेली आहे, म्हणजे आता पाडणार आहे मी आणि नवीन रिसॉर्ट बनणार आहे. त्यामुळे आता हे थातुरमातुर केस लढणं सोडून द्यावं. कसली ते आश्रम केस, कसलं ते काय, बास करा. म्हणजे आता त्या आश्रम केस मध्ये ज्याने खून केलाय तो जेलमध्ये आहे आणि आता ही केस जवळजवळ क्लोज झालेली आहे. मग तुम्ही ही केस का उकरून लावताय? सगळं संपलंय ना. आता पुन्हा पुन्हा ही आश्रमाची केस उकरून लावण्यात किती अर्थ आहे? यावरती अर्जुन म्हणतो, खरं सांगायचं तर तुम्ही मधुभाऊंवरती आरोप केलायत. या आश्रमाच्या केसमध्ये खरा दोषी कोण आहे हे तर मला माहितीच आहे आणि खऱ्या दोषाला लपवण्यासाठी तुम्ही हे आश्रम पाडणार का? म्हणजे खरा दोषी ते आश्रम जर जागेवरती असेल तर आणि तरच पकडून जाऊ शकतो, कारण त्याचे पुरावे, साक्षी पुरावे हे सगळं आश्रमाच्या ह्याच्यातच आहे. त्यामुळे तुम्ही जुनी इमारत पाडून ते सगळे पुरावे नष्ट करून तुमच्या खुन्याला वाचवू इच्छित आहे का? पण हे सगळं होणार नाहीये. मधुभाऊ निर्दोष आहेत, मधुभाऊंनी काहीही केलेलं नाहीये आणि ज्याने खरा खून केलाय ना त्याला फासावरती लटकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्यामुळे महिपत शिकरे ही अशी खोटी कामं करून स्टे उठवणं, खोटी कामं करून सगळी आपली कामं काढून घेणं हे आता बास झालं. कारण आतापर्यंत तुझी सगळी कामं चालत असतील खोटी, पण यापुढे तुझी कामं चालणार नाहीत, कारण तुझा पंगा अर्जुन सुभेदार यांच्यासोबत झालेला आहे. मी तुला कोणत्याही बाबतीमध्ये या सगळ्यामध्ये ते इमारत पाडू पण देणार नाही आणि त्या सगळ्यामध्ये पुरावे नष्ट पण करू देणार नाही. तिथलेच साक्षी पुरावे गोळा करेन आणि तुझ्याच खुन्याला असा नाही अडकवला ना, फासावरती लटकवला तर नाव नाही सांगणार अर्जुन सुभेदार. असं म्हणत अर्जुन एक प्रकारे साक्षीकडे इशारा करत असतो, साक्षीकडे बोट दाखवत असतो आणि त्यामुळे साक्षी जरा थोडीशी गडबडते आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे अर्जुन सांगायला लागतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या आश्रम तुमच्या कधीच होऊ शकत नाही. महिपती म्हणतो, होऊ शकत नाही काय? आवाज जरा खाली करा. आम्ही आमच्या पांढरे पैसे खर्च केलेत, पांढरे पैसे खर्च करून आम्ही ती जागा ऑक्शन मध्ये विकत घेतले आणि तुम्ही रविकर त्याच्यावर स्टे आणलाय. मग जर का लिगली त्याच्यावरचा स्टे उठलाय तर त्या जागेवरती आम्ही नक्कीच हे बांधू शकतो ना. यावरती आता इकडे साक्षी म्हणते, आणि अर्जुन सुभेदार, या ज्या खोट्या केस मध्ये तुम्ही मला अडकवू पाहताय ना, जी केस मी कधी केलेलीच नाही, जे कधी मी खून केलेलाच नाही, त्या खुनाच्या केसमध्ये तुम्ही मला अडकवू पाहताय ना, तर या सगळ्यामध्ये तुमचे मनसुबे पूर्णपणे बिथरणार आहेत किंवा तुमचे मनसुबे पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहेत. मी खोट्या केसमध्ये अडकणारच नाहीये, कारण मी काही केलेलंच नाहीये. ज्याने केले तो ऑलरेडी जेलमध्ये आहे. त्यामुळे मला खोट्या केसमध्ये अडकवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याचा काही उपयोग नाही. अर्जुन म्हणतो, कसला उपयोग आहे, कसलं काय आहे हे मी सुद्धा तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला इथे नाही तर कोर्टाची भाषा मी शिकवणार आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी कोर्टात देणार आणि किती काही झालं तरी आश्रमाची इमारत मी पाडू देणार नाही. खरेपणाची जीतच होणार. असं म्हणत अर्जुनने इकडे आता महिपत आणि साक्षी दोघांना ही धमकी दिलेली असते आणि महिपत आणि साक्षीला धमकी देऊन अर्जुन तिकडून निघतो.
इकडे अर्जुन घरी यायला निघतो, पण सायलीचं मन अस्वस्थ असतं. सायली झोपण्याचा प्रयत्न करत असली तरी तिला आश्रमातील सगळ्या घडामोडी आठवत असतात आणि सायली उठून बसते. म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून ज्या वेळेला ते लोक पिक्चरला गेले होते, पिक्चरला गेलेले त्यावेळेला जेव्हा ते परत आले तेव्हा कशा पद्धतीने विलासचा खून झालेला, कशा पद्धतीने पोलीस आले आणि मधुभाऊंना अटक करून घेऊन गेले. इवली इवलीशी सगळी मुलं मधुभाऊ मधुभाऊ करत त्यांच्या मागे रडत रडत चालली होती. हे सगळं सायलीला आठवतं. किती वाईट दिवस भोगलेत आपण, आणि त्यानंतर मधुभाऊंना वाचवण्यासाठी आपण अर्जुन सरांसोबत लग्न केलेलं आहे. एकतर अजूनही मधुभाऊंची सुटका झालेली नाहीये, मधुभाऊंची सुटका नाही. आणि आत्ता तर एक आशेचा किरण होता की त्या आश्रमामध्ये पुन्हा एकदा आम्ही सगळे एकत्र राहू, पण तो पण आशेचा किरण कुठेतरी मला हरवताना दिसतोय. आणि त्याच वेळेला मधुभाऊंना सोडवण्यात पण यश येत नाहीये. सगळ्या अशी घटनाक्रम तिच्या डोळ्यासमोर आल्यावरती आता इकडे सायली विचार करते, नाही मधुभाऊंना जर ही बातमी कळली तर आधीच त्यांना जेलमधून आम्ही सोडवू शकत नाही आहोत, आणि त्यातच जर का ही बातमी त्यांना कळली तर त्यांच्या मनाची अवस्था खूप बिकट होईल आणि त्यांना खूप त्रास होईल. काहीही करून मधुभाऊंपर्यंत ही बातमी पोचायला नको. जोपर्यंत हा स्टे पुन्हा लागू होत नाही, महिपतच्या तावडीतून आश्रम सुटत नाही, तोपर्यंत मी आता मधुभाऊंना काही सांगणार नाही. असं म्हणत सायली खूप अस्वस्थ असते, अर्जुनची वाट पाहत असते. तितक्यात अर्जुन येतो. मग अर्जुन आणि सायली दोघं जण देवळात येतात. ज्या वेळेला दोघं जण देवळात येतात त्यावेळेला सायली आता सांगत असते, देवी आई, ज्या मी इमारतीला माझं घर मानते, तिथे मी लहानाची मोठी झालेली आहे. त्या इमारतीला काहीही धक्का लावू देऊ नकोस, चुकीच्या माणसांच्या हातात ती जाऊ देऊ नकोस. ती इमारत जशी तशी राहू दे, आम्हाला तिकडे पुन्हा राहायला जायचं आहे. यावरती अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला वचन देतो की ज्या घराला तुम्ही, ज्या आश्रमाला तुम्ही तुमचं घर मानताय, तो आश्रम मी ऐऱ्या गैऱ्या कुणाच्याही घशात जाऊ देणार नाही. तिथे तुम्ही आणि मधुभाऊ हेच राहणार, आश्रमातलीच लोक आश्रमात राहणार, आणि हे माझं वचन आहे. आता मधुभाऊंच्या जामिनासाठी मी अपील करणार. मधुभाऊंचा जामीन झाल्यावरती मग याच्यावरती स्टे कसा येतोय ते सुद्धा पुन्हा पाहणार. असं म्हणत अर्जुनने एक प्रकारे सायलीला वचन दिलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुमचं आश्रमाला काही होऊ देणार नाही. असं म्हणत इकडे आता अर्जुनने सायलीला वचन दिलेलं अर्जुन कसं पूर्ण करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.